हिंगोली लोकसभा निवडणुकीत तिरंगी लढत असताना मोठी रस्सीखेच पाहायला मिळत होती। यामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे तथा महाविकास आघाडीचे उमेदवार नागेश पाटील आष्टीकर यांचा विजय झाला आहे। हा विजय सर्व कार्यकर्त्यांचा, महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांचा असल्याची प्रतिक्रिया देखील यावेळी नागेश पाटील आष्टीकर यांनी दिली आहे। हिंगोली लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात महाविकास आघाडीकडून उद्धव बाळासाहेब ठाकरे, शिवसेना पक्षाचे नागेश पाटील आष्टीकर, महायुतीकडून बाबूराव कोळीकर, वंचित बहुजन आघाडीकडून डॉक्टर बी.डी. चव्हाण यामध्ये तिरंगी लढत पाहायला मिळत असताना महायुतीचे उमेदवार निवडून यावे यासाठी शिंदे गटाकडून त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीकडून जोर लावला जात होता। पण उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाला सुरुवातीपासूनच सहानुभूतीची लाट होती। त्याचबरोबर नागेश पाटील यांचा हिंगोली लोकसभा मतदारसंघात सुरुवातीपासूनच दांडगा संपर्क होता। एक निष्ठावान सच्चा शिवसैनिक म्हणून नागेश पाटील यांच्याकडे पाहिले जात होते। भाजपाने लोकसभा निवडणुकीदरम्यान बड्या नेत्यांच्या सभा देखील लावल्या होत्या। मात्र अखेर नागेश पाटील आष्टीकर यांचा विजय झाला आहे। हिंगोली लोकसभा मतदारसंघात विजय झाल्याची बातमी पसरतात लोकसभा मतदारसंघातल्या प्रत्येक गावागावात जल्लोष साजरा केला जातोय। नुकताच नागेश पाटील आष्टीकर यांनी 8वे ज्योतिर्लिंग असलेल्या औंढा नागनाथ येथे नागनाथाचे दर्शन घेत अभिषेक केला। अनेक कार्यकर्ते तथा पदाधिकाऱ्यांशी संवाद देखील साधला। निष्ठावंत सच्चा शिवसैनिकाला न्याय मिळाला आणि हिंगोली लोकसभा मतदारसंघातील जनतेने त्यांना आशीर्वाद दिले, अशा भावना व्यक्त केल्या जात असताना नागेश पाटील आष्टीकर यांचा विजय झाल्याने लोकसभा मतदारसंघात ठिकठिकाणी महाविकास आघाडीतील कार्यकर्ते, पदाधिकारी तथा सच्चे शिवसैनिक यांच्याकडून जल्लोष साजरा केला जातोय। हा विजय सर्व कार्यकर्त्यांचा, निष्ठावंत शिवसैनिकांचा, सर्वसामान्यांचा, त्याचबरोबर महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षाचा हा विजय असल्याची भावना देखील यावेळी नागेश पाटील आष्टीकर यांनी व्यक्त केली। आघाडीच्या सर्वच कार्यकर्ते, नेते मंडळी खूप मेहनत घेतली। एवढ्या पैशाचा पाऊस असताना सुद्धा मी तर म्हणेल की मी एक असा कॅन्डिडेट आहो की जे महाराष्ट्रामध्ये सगळ्यात कमी पैशामध्ये निवडणूक लढलेली असेल। आता माझ्यासमोर एवढे दिग्गज, एवढे महाराष्ट्राचे एवढे मोठे नेते मंडळींनी तो सारखा पैशाचा पाऊस पाडला होता, तरी पण सर्वसामान्य लोकांनी आणि महाविकास आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांनी आणि नेते मंडळींनी ही जी काही ओढाताण केली ते वाखाणण्याजोगी आहे। आणि सर्वसामान्य माणसाचा हा विजय आहे, आघाडीच्या सर्व घटकांचा हा विजय आहे असं मी मानतो।